मागील 29 जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला होता। आज 1 ऑगस्ट रोजी तब्बल 3 दिवसानंतर भामरागड तालुका आज संपर्क क्षेत्रात आलेला आहे। पर्लकोटा नदीवरील रहदारी सुरू झाल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। जिल्हा मुख्यालयापासून तब्बल 220 किलोमीटर अंतरावर असलेल्या भामरागड तालुक्यात पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या 3 नद्यांचा संगम आहे। या संगमवर अनेक पर्यटक पर्यटन क्षेत्र म्हणून बघायला येतात। मात्र पावसाळ्यात हेच 3 नद्या रौद्र रूप धारण केल्यामुळे भामरागड तालुक्याला अक्षरशः संपर्क क्षेत्राच्या बाहेर जावं लागलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी मागील 3 दिवसापासून वीज खंडित आहे, नेटवर्क नाही आणि संपर्क देखील तुटला होता। अशा स्थितीत भामरागड तालुक्यातील 128 गावापैकी 100 गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला। मात्र आज 1 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूर कमी झाल्याने ओसरल्याने आज या ठिकाणी रहदारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे भामरागड तालुक्यातील 100 गावातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे। अनेक बसेस या ठिकाणी अडकून पडले होते, आज कुठेतरी बाहेर पडताना दिसून येत आहे। एकंदरीत शासन आणि प्रशासन आता या पूर परिस्थितीनंतर उपाययोजना करण्यासाठी सतर्क झाल्याचेही दिसून येत आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, भामरागड, गडचिरोली।